आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही 10,000ची दंडात्मक कारवाई. आयुक्तांचे झिरो टॉलरन्स धोरण. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने एकल वापर प्लास्टिक विरोधात अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. आयुक्त श्री सत्यम गांधी भापरसे यांच्या झिरो टॉलरन्स आदेशानुसार मिरज विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4च्या कार्यक्षेत्रात धडक मोहीम राबवून 8 व्यावसायिकांकडून 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक जप्ती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 आस्थापनांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 10 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळले. याबद्दल संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा टाकणाऱ्यांवर दंड. सांगली मिरज रस्त्यावरील ज्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला होता अशा दुकानदारांवर 10,000 रुपयांची स्वतंत्र दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोहिमेचा उद्देश माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण. या मोहिमेनंतर महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. मिरजेनंतर आता सांगली आणि कुपवाड शहरातही येत्या काही दिवसात अशाच प्रकारची व्यापक आणि अधिक कठोर मोहीम राबवण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा, अन्यथा कठोर कायदेशीर पावले उचलली जातील. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री सचिन वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पारदर्शक कारवाई केली. यामध्ये स्वच्छता निरीक्षक श्री अक्षय कोलप, श्री नितीन कांबळे, श्री महेश कांबळे आणि श्री निखिल कोलप यांचा समावेश होता. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.